आज सकाळ सकाळ घरामध्ये फिश फ्राय चालू होता. खरं तर हे फिश ना विकत नव्हते आणले, तर आमच्या घरातल्यांनीच नदीमध्ये जाऊन ते पकडून आणले होते. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी आहे रेखा. मम्मीकडे आलं ना तर आमच्याकडे व्हेजिटेरियनमध्ये काहीच बनत नाही, सगळं नॉनव्हेजच असतं. आणि त्यानंतर दिदीचे बाळं पण आली, त्या दोघांनी तर एवढा धिंगाणा घातला होता ना, त्यांना घरात बसून बसून एवढा वैताग आला. त्यामुळे मम्मीने काहीतरी गेम दिली खेळायला. त्यांना काहीतरी वेगळं युनिक काहीतरी पाहिजे असतं खेळ, त्यामुळे त्यांना एका मगामध्ये सगळे खडे आणून दिले आणि त्यांना म्हटलं जितकं खेळायचं तेवढं खेळा. इव्हिनिंगला सगळ्यांना बोर झालं होतं, म्हटलं चला शेतामध्ये एक फेरफटका मारून या. मग सगळेजण शेतामध्ये गेले. खरं तर पोरांना तेवढंच फिरायला पण मिळालं होतं आणि त्यासोबत त्यांना खायला पण घेऊन गेलो, पाणी पण घेऊन गेलो, कारण त्यांना कधी काय पाहिजे असतं काय कळत नाही. त्यामुळे मस्त की भुईमुगा शेंगा खाल्ल्यानंतर आठवलं की आपलं तर टीम्सवर लॉग इन पण तसंच ठेवलंय, म्हणून पटकन घरी आले, पुन्हा कामाला बसले. बारक्या बाळांना असं वाटतं की हा लॅपटॉप खेळण्यातलाच लॅपटॉप आहे, तसं पण रिप्लेसला आलाय माझा लॅपटॉप. 1-2 वीकमध्ये मला नवीन लॅपटॉप पण मिळून जाईल. पण ह्या बाळांना असं वाटतं की हा खेळण्यातलाच आहे, त्यामुळे त्यांनी कीबोर्डवरती एवढे खेळ चालू केले होते ना, आणि मी तेवढा वेळ त्यांना थांबवू पण शकत नव्हते. त्यामुळे त्यांना म्हटलं जेवढं काय करायचं तेवढं करत बसा. इकडे आल्यापासून मला काय काम वगैरे नव्हतं, त्यामुळे निवांत नुसतं बसून होते आणि फक्त कामच करायचं होतं मला ऑफिसचं. ते पण उद्या मला निघायचं पण होतं घरी, त्यामुळे मला परत पॅकिंग पण करायची होती. आणि आज अभिषेकला बोललो होतं मी घ्यायला, त्यामुळे त्याला येताना म्हटलं काहीतरी पार्सल घेऊन या. मस्तपैकी जगदंबाचं सगळ्यांसाठी जेवण घेऊन आला होता. मम्मीने मस्तपैकी कर्नाटकची भाकरी केलेली, कारण ही भाकरी माझी एकदम फेवरेट भाकरी आहे. त्यानंतर सगळ्यांसाठी जेवण केलं, त्यामुळे मम्मीला पण काही त्रास नव्हता आज. आणि खूप छान असं मस्तपैकी डिनर केला होता मी सगळ्यांनी. आणि मस्तपैकी रात्री कुठे फिरायला जायचं म्हणून विचार केला की नको कुठंच जायला, आता विश्रांती पण घ्यायची, पर उद्या पण मला ट्रॅव्हल करायचं म्हणून आईस्क्रीम खाऊन घेतली. असा होता आजचा दिवस. बाय बाय.